आहे बापाला कधी बघायचं तुला सांगतो बघ. तिथून सगळे आता बाजूला हटा रे, सगळे शांत बसा. तिथून बाजूला हट. बापाला कधी बघायचा. शेवटची 5 मिनिट घेतोय बघ तुझ्या आयुष्याची. पण बाप को कभी देखना है. कोई इंस्टा आपको नहीं बोलेगी. किसी फेसबुक पर ये पोस्ट आपको नहीं मिलेगी. मी आज तुला सांगतो बघ, बापाला कधी बघायचा. रात्रीच्या अंधारात 2 वाजता कधी तर उठायचं पोरानो. बहुत मायने रखता है. अपने दिल पर लिख लो. अगर कागज पर लिखोगे तो कभी न कभी वो कागज निकल जाएगा साला. आपके दिमाग में रखोगे तो ये दिमाग भी हट जाएगा. इसे इस सदी में ये दिमाग भी तुम्हारा बदल सकता है, लेकिन जो दिल में है साला किसी की हिम्मत नहीं. तुम्हारे दिल से जो बात है वो निकल जाएगी. इसलिए तुम्हारे दिल में लगा, दिल में लिख लो आज. बघ, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं. आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं पोरानो. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. फटी हुई पैंट साला पहनता है, लेकिन ब्रांडेड कपड़ा अपने बच्चों को लेकर आता है. उस शख्स का नाम बाप है. बाप बाप. इस बाप को कभी भूलना नहीं मेरे बच्चों. इस बाप को अगर तेरे सामने समस्याएं आ जाती है तो बाप को सामने लाओ. बाप को. इकडे बघ पोरा, म्हणून तुला एक इतिहासातलं एक सगळ्यात मोठं उदाहरण मी देतो. इकडे बघ. तेरे बेटे के पैर में एक खिला भी चुभता है ना, एक खिला. सुनो जी, 2 मिनिट चाहिए मुझे. तुझ्या पोराच्या पायामध्ये एक खिळा जरी घुसला, एक खिला भी चुभता है तो इतना दर्द होता है. 2 दिन तक तेरा बच्चा चिल्लाता है, माँ मुझे जल्दी डॉक्टर के पास लेके चलो माँ, बहुत दर्द होता है. पूरी रात तेरा बेटा सोता नहीं और तू भी बेटे के साथ है. तू भी बेटे के साथ जागती है, तू भी सोती नहीं. नींद आती है तो भी तू सोती नहीं, क्योंकि तेरे बेटे का दर्द तेरा दर्द है. आणि ऐका, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा होता. संभाजी महाराज एक मौत के सामने खडे है. आणि तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर येतात. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर येतात. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालेलं नाही. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा अब तो झुक जा संभा, झुक जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे संभा. इस वक्त तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी होत नाही. आणि एकाच क्षणात तापलेल्या दोन्ही साड्या माझ्या संभाजीराजांच्या डोळ्याच्या आरपार निघून जातात. चर्र आवाज येतो. डोळ्यांच्या खोपणीतून जिवंत डोळे काढले जातात. पण शत्रू समोर हा वाघ झुकत नाही पोरानो, कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा दिसत होता. जेव्हा जेव्हा तुला वाटल साला आत्महत्या करायची है, उस वक्त तेरी मां तेरे आंखों के सामने आनी चाहिए. उस वक्त तेरा बाप तेरे आंखों के सामने आना चाहिए. जिस वक्त तुझे लगेगा मुझे ये गांजा पीनी है, मुझे दारू पीनी है, माँ बाप का कष्ट साला तेरे सामने आएगा. ये इंस्टा तेरे माँ बाप को नहीं दिखाता है, ये फेसबुक तेरे माँ बाप को नहीं दिखाता है. जो चाहता है, तू अगर दारू चाहता है तो तेरे सामने वो दारू रखता है. तू अगर गांजा चाहता है तो तेरे सामने गांजा रखेगा. लेकिन सिर्फ माँ बाप ऐसा है बच्चों, जो तुम्हें चाहिए वही दिखाएगा. उसका नाम माँ और उसका नाम बाप है. तुम्हारे सामने माँ बाप आने चाहिए. एक भी बच्चा नहीं आत्महत्या करेगा. एक पण मुलगी है कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही फसणार. थांबतोय इथं. थांबत असताना पण लक्षात घ्या पोरानो, एवढं सांगतोय, बहुत दर्द है माँ बाप को. आणि म्हणून एकही पोरग व्यसन करणार नाही. एकही पोरग आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही पोरीनो. कारण लक्षात घे, बाप तेव्हा मरतो. सिर्फ 5 मिनिट आहे ना, 5 मिनिट 5 मिनिट से बाप तेव्हा मरतो
जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं तेव्हा बाप मरतो पोरानो. जेव्हा हत्तीसारखं पोरग आत्महत्या करून निघून जातं तेव्हा बाप मरतो पोरानो. इकडे बघ हे पोरी आखरी 5 मिनिट तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं बाई मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पोरी. कारण बापाला कळून चुकता 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात आता भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते म्हणताय का ग का 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 रडतीस ग? रडू नको. रोज रोज मेरे आंखों के सामने मेरी बेटी मुझे नहीं दिखेगी. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. हा पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता पप्पा. ओ पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा हो आज घरी लवकर या ना हो पप्पा. मला तुमच्या सोबत जेवायचं आहे हो पप्पा. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले राईस भात बनवलाय पप्पा. पप्पा मागच्या वेळेला करपला होता ना हो पप्पा, पण या वेळेला नाही करपला हो पप्पा, नाही करपला. मी शिकले ना पप्पा. पप्पा जर तुम्ही नाही लवकर आला ना पप्पा तर मी उपाशी झोपेन बघा पप्पा. आणि खरंच ग मी उपाशी. मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू मला आता या घरातल्या अंतुरणावरती दिसायचं नाही की ग पप्पा. तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? बहुत दुखता है ना पप्पा आपका शरीर हमारे लिए काम करते हो. सिर सिर दुखता है ना पप्पा, मैं दबा के दूं पप्पा. आणि माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस है पप्पा. पण आईला सांगू नका पप्पा. माँ मुझे बहुत चिल्लाती है. बाप बहुत प्यार करता है. बाप के पास से तू बहुत पैसे लेती है. अगर आपको मम्मी को बताना है तो मुझे नहीं चाहिए आपके पैसे. म्हणून माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग. आता कोणाला सांगू बाळा? हे माझ्या लेकरा, हे माझ्या बाळा, तुझ्या माझ्या गोष्टी कधी मी आपल्या तुझ्या आईला सांगितलेत का? आणि 100 रुपये से क्या होता है? 500 की नोट रखी है मैंने, ले लो और जितना भी बाकी बचता है ना तुम्हारे पास रखो. हम रोज रोज कहाँ मिलते हैं मेरी बेटी. आता कोणाला ग 500 रुपये मी देऊ? हे पोरे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो रडू नको म्हणत. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं का ओ लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचारे गरीब म्हणतय साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. तुझ्यासाठी तुझा बाप हंबरडा फोडून रडला. आखरी 2 मिनिट है, सुन मेरे बेटे, आखरी 2 मिनिट है. लगनाच्या त्या बोहल्यावरून अपने पति का हाथ पकड़ के जब तू तेरे ससुराल जाती है ना, तेरी माँ रोती है, तेरे भाई रोते हैं, तेरी नानी नाना सब रोते हैं, लेकिन तेरा बाप नहीं रोता है. हे तुझा बाप तिथं पळत पळत येतो, सगळ्यांना ओरडतो का रे का रडताय? रडू नका चला. माझ्या दीदीचा नवीन विषय तिला हसत हसत पाठवा. हे लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीमध्ये तुम्हाला टाकतो आणि हसत हसत म्हणतो जा पोरी चल, रोने का नाही, जा हसते हसते जा, चल चल मैं तेरे साथ हूं, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापाने मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापाने कमालच केली. सगळा मंडप रडला.
माझा बाप नाही रडला पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला ग पोरी, फक्त तो तुला दिसला नाही बघ. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो, आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होता. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना बघडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुक घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रून ओला चिंब करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. एक ही पोरगे खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एक ही पोरगा व्यसन करणार नाही, एक ही पोरगे आत्महत्या करणार नाही. नालायकानं निघून जाताना पाठीमाग आई बापानं जगायचं कसं? नालायक, तुला जन्म देताना ज्या दवाखान्यामध्ये तुझा जन्म झाला तिथं जा आणि त्या डॉक्टरांना फक्त विचार, तुला जन्म देताना तुझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं साला, आणि तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं. कोई नहीं बताएगा साला आपको ये चीजें, सिर्फ मेरे जैसे हैं इस समाज परिवर्तन को ट्रोल करने में आप लगे हो. एक ही पोरगे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. बापाला 1 पेन मागत होतेस, 5 पेन देत होता. 1 चप्पल मागत होतेस, 2 ब्रँडेड चप्पल. एका ड्रेससाठी सुरत मधल्या सगळ्यात मोठ्या मॉल मध्ये तुला घेऊन जात होता. मग तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसा करेल तुझा बाप सांग पोरी? तुझ्या मनाच्या विरोधात तुझं लग्न कसं करेल? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तो बघता स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार जो तू बोलेगी वही तेरा होगा. हा कुठला तर छपरी हरामखोर कुत्रा मावाडा गांजाडा साला स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला कुत्रा येतो आणि तुला घेऊन जातो साला बाप पोलीस स्टेशनला. साहेब माझ्या लेकीला शोधून काढा, माझं लेकरू गेलं साला. शपथ घ्यायची आज, मां जगदंबे की कसम है, इस राष्ट्र के माँ बाप के मेहनत के और माँ बाप के उस हर एक पसीने की कसम है, एक भी लड़का साला व्यसन नहीं करेगा, दारू का ग्लास हाथ में नहीं लेगा, नो मावा, नो गांजा, नो विमल, नो गुटखा, कुछ भी नहीं. और एक भी लड़के किसी छपरी को एक सावधान, उस इंस्टा पर बैठे हरामी कुत्रे लांडगे साले सुअर जैसे लोग बैठे हैं. कधी तू फसतेस आणि तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, जाओ पोलीस स्टेशन मध्ये आणि फक्त 2025 मध्ये या राष्ट्रातून गायब झालेल्या पोरींची यादी घेऊन या. पोरीनो कहां गए? कहां? हर राज्य से 50-50 हजार लड़कियां लड़के गायब. विकलं जातंय, तुम्हाला तोडलं जातंय, तुम्हाला मारलं जातंय, तुम्हाला फसवलं जातंय व्यसनाच्या विळख्यामध्ये. हा हे रंगपंचमी, ही होळी, ही नवरात्रीच्या नावाखाली तुमच्या शरीरावर तुटून पडणारे राक्षस, आणि आलाच असा कुठला राक्षस तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्या आई बापानं तुझ्या मनगटामध्ये भरले, माझ्या छत्रपतींनी, माझ्या सगळ्या महामानवांनी भरले. बस बोलणार नाही खुद को, बस थांबतो इथं. पण थांबत असताना तुला साक्षात्कार देऊन जाणार, साक्षात्कार देऊन जाणार. इथं काही आत्ताचा हा 1 तास अनुभवण्यासाठी, आत्ताचा 1 तास अनुभवण्यासाठी इथं काही बाप आलेले आहेत आपल्या लेकी सोबत. जरा लवकर हात 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 वरती करा, करा बिंदास हात वरती करा. त्या 10-15 बापांनी आत्ताचा हा ऐतिहासिक क्षण आहे, जागेवरती उभं राहा, उभं जागेवरती. आज नाही तर परत कधीच नाही.
आज नाही तर परत कधीच नाही. उभा राहा. आणि त्या सगळ्या बापांना विनंती करतोय, इथं यायचं आहे, इथं यायचं आहे मैदानामध्ये. या लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. या लवकर, चला सब लोग आज आई है. आज का ये दिन है हमारे साहब जी का ये जन्मदिन के अवसर पर. आज चला तिकडे पाठीमागं उभं राहा. सगळ्या बापांनी उभं राहा, तिकडे उभं राहा. जितने भी बाप है आ जाओ. इस आज सूरत के धरती पर ये हो. हा तुमचा बाप आहे पुरीनो. तुमच्यासाठी लढणारा, तुमच्यासाठी झटणारा हा तुमचा बाप आहे. बाप कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या मुलांनी जागेवर उभं राहायचं आहे. चला लवकर, सगळ्या मुलांनी जागेवर उभं राहायचं आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या मुलांनी जागेवरती उभं राहायचं आहे. आणि इथं माझ्या समोर यायचे आहे. थोडासा कॅमेरा हटाव भाई, या जाओ. हा चला, सगळ्यांनी माझ्या समोर यायचं आहे. चाल इथं ये. चला, हा सगळ्यांनी माझ्या समोर यायचं आहे. आणि आता मी काय सांगतोय नीट ऐकायचं आहे, ध्यान देकर. ऐक, कान से नहीं सुनना है मेरे बेटी. ए मेरे बेटे, कान से नहीं सुनना है, कान से नहीं सुनना है, दिल से सुनना है, दिल से. हा मी काय म्हणतोय नीट ऐकायचं बघ. मी काय म्हणतोय नीट ऐकायचं. हा मेल्यानंतर आई बापाला जाळतात. जब माँ बाप मरता है, जान निकल जाती है शरीर से, तो ही माँ बाप को जलाते हैं. गलत गलत. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरांनो. मेल्यानंतर त्याचं भक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचा भक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली, हमारी वजह से अगर हमारे माँ बाप की गर्दन झुकती है, जब हमारा माँ बाप पुलिस स्टेशन खड़ा रहता है, जब माँ रोती है, माँ चिल्लाती है, हमारी वजह से अगर उसकी गर्दन इस समाज में झुकती है, उसी वक्त माँ और बाप मर जाता है. उसी वक्त माँ और बाप मर जाता है. जिस वक्त हमारी वजह से हमारी माँ बाप की गर्दन इस समाज में झुक जाती है, उसी वक्त माँ और बाप मर जाती है. जो लड़की अपने माँ बाप को पुलिस स्टेशन खड़ा करती है, उस वक्त उसका बाप मर गया. जो लड़का आत्महत्या करता है, हाथ में दारू का ग्लास लेता है, व्यसन करता है, गांजा पीता है, उस वक्त समझ लो अपना बाप मर गया. अपना बाप मर गया. पण पोरांनो लक्षात ठेवा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी. अगर वो माँ नहीं होती तो तुम नहीं होते, मैं नहीं होता, कोई भी नहीं होता. लेकिन माँ के कंधे को कंधा लगाकर तुम्हारे लिए और एक शख्स रोता है. उस शख्स का नाम बाप है बेटी. उस शख्स का नाम बाप है. और वो बाप तुम्हारे सामने खड़ा है. आज तक हमें लगा मेरी माँ मुझे मेरे लिए रोती है, मेरी माँ को ही मेरा दर्द और मेरी वेदना है मेरे माँ को ही समझती है. 100% नहीं, 1,00,000% ये सही है. 1,00,000% हे खरा है. 1,00,000% हे खरा है. कारण पुरे जो भगवान ने नहीं किया वो साला हमारे माँ ने हमारे लिए किया. 9 महीने साला यहाँ हमें जगह दी, इसलिए हमारा जन्म इस धरती पर हुआ. भगवान से बड़ी हमारी माँ है हमारे लिए. लेकिन आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात अगर तुम्हारे लिए कौन रोता होगा तो तुम्हारा बाप है. और वो बाप तुम्हारे सामने आज खड़ा है. एक काम करना है बेटी, 1 साल की हो जा. मेरे बेटे
बेटे 1 साल का हो जा तो, और 1 साल की जब तू थी ना, जैसे बाप को एक गले लगाती थी, जैसे बाप को पकड़ती थी, अभी वैसे करना मेरी बेटी। भाग भाग के जाना है, जोर जोर से जाना है और अपने बाप को गले लगाना है। बाप के आंखों में आंसू आने चाहिए और वो आंसू आंसू पोंछते पोंछते अपने बाप को कहना है, अपने बाप को कहना है, आज तक मैं नहीं कह पाई है, लेकिन मैं आज कहती हूं, मैं आपसे बहुत प्यार करती हूं। जा बेटे, जहां तुम्हारा बाप खड़ा है वहां जा और अपने बाप को गले लगा। भाग भाग मेरे बेटे, जा बेटे, चल, जहां तुम्हारा बाप खड़ा है वहां जाओ और अपने बाप को गले लगाओ। जाओ, अपने बाप को गले लगाओ मेरे बेटे, अपने बाप को गले लगा, जाओ गले लगा। देखो उस बाप के आंखों में जो आंसू आए हैं, क्या वो आंसू झूठे हैं? जाओ, अपने बाप के आंसू में आंखों में जो आंसू आए हैं, क्या ये आंसू झूठे हैं? सांग मला, त्याच्या डोळ्यातलं अश्रू खोटे आहेत का? मला सांग, तुझ्यासाठी रडणार हा बाप खोटा आहे का? अगं वाघासारखा शेर की तरह ते रहा, जो पिता रो रहा है, खोटा आहे का? सांगा मला पोरानो, आत्महत्या तुम्ही करणार का? सांगा, कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार का? सांगा मला, सांगा पोरानो, एक ही पोरगा आत्महत्या करणार नाही, एक ही पोरगा एक व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही, आणि एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही। चला पाया पडा पोरानो, बापाच्या पाया पडा, चला पाया पडा, पाया पडा, चला झुका झुका, पाया पडा। हा तुमचा बाप आहे पोरानो, हा तुमचा बाप है। चला खाली बसलेल्या प्रत्येकाने आपला उजवा हात करा। चलो चलो, आपका हाथ चलो रखिए, अपने सिर पर रखिए। और माँ बाप ने हमें पूरी जिंदगी दे दी, सिर्फ 1 मिनट माँ बाप के लिए देना है। चलो आंखें बंद कीजिए और आंखों के सामने अपने माँ बाप को लाइए, लाइए अपने आंखों के सामने अपने माँ बाप को लाइए। जब बचपन में थे तो माँ बाप की कीमत नहीं समझ पाए आप लोग, लेकिन आज माँ बाप को आंखों के सामने लाइए, लाइए आंखों के सामने अपने माँ बाप का, लाइए उस माँ को जो बार बार आपके गालों को चूमते थे, जो बार बार आपको कहती थी बेटे आई लव यू। उस माँ को आज आई लव यू कह दो। चलो बोलो, बोलो उस माँ को, सांगा त्या आईला, बोलिए मैं बहुत प्यार करती हूँ माँ। और उस माँ की गाल पर एक बार हाथ घुमाओ। चलो चलो, आपके आंखों के सामने आपका बाप, और उस बाप को गले लगाओ। चलो लगाओ गले उस बाप को और कह दो, मैं आपसे बहुत 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 प्यार करती हूँ। लगाओ गले। सब मंगल है। बसा बसा, सगळे बसा। तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो। तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मके देवे नेवाज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता बरस बरे पडो मैत्र जीवाचे। दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जातया। नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वजायानम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंचनमकारो सव्व पावपनसन, मंगलानम च सव्येसिम पडमम हवै मंगलम। जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं
शरणम गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच मी तुमच्या समोर आलो होतो. माननीय श्री CR पाटिल साहेब जी के जन्म दिवस के उपलक्ष्य पर एक आज मुझे मेरे दोस्त, मेरे भाई, इन्होंने यहाँ मुझे, परमेश्वर भाई ने मुझे यहाँ बुलाया. आज के इस शुभ अवसर पर मैंने आपको माँ और बाप की अहमियत आपके दिल तक पहुंचाई. बस एवढ्यासाठीच मी इथं आलो होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि फक्त अर्ध्या मिनिटासाठी ही लेख आलेली आहे. ती मला म्हणते सर फक्त मला 1 मिनिट बोलायचं आहे. इतके काय बोलते तेवढं ऐकूया आणि मी इथं थांबतो. परमेश्वर भाई, मैडम जी, आपने मुझे ये अवसर दिया. आपकी धरती की सेवा करने का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ, नतमस्तक हूँ. और आगे आगे वापस सूरत में जितने भी बड़े बड़े कॉलेज है, उस कॉलेज में मैं आना चाहता हूँ और उनके सामने खड़ा रहना चाहता हूँ. सब मंगल है, सब आनंद है. सर्वांना माझा नमस्कार व धन्यवाद सर. तुम्ही मला हे असे व्याख्यान दिले व सर्व मुलींना असा व्याख्यान देऊन तुम्ही सर्वांना सरळ मार्गावर चालण्याची दिशा दाखवितात आणि सर्व मुलींना जागृत करतात. हे आई वडील आपल्या जीवनातले हे खरे दैवत असतात. आपण मंदिरात पूजतो, पण ते मंदिरात पूजण्यापेक्षा आपल्या घरात पूजावे व त्यांचे आदर सन्मान करावा. ते आपले दिवसरात्र कष्ट करीत असतात. त्यांचा कष्ट आपल्या डोळ्यासमोर आणावा. वाईट मार्गावर जाण्याआधी आपण त्यांचा चेहरा समोर आणावं, त्यांचा विचार करावा. हे वाईट रस्त्यावर जाणाऱ्या सर्व मुलींना एकच विनंती आहे की त्यांनी कोणताही वाईट मार्ग करण्याआधी आपल्या वडिलांचा, आईंचा चेहरा आणावा, त्यांचे कष्ट समोर आणावे व या सरांचे व्याख्यान ऐकून सर्वांनी आपले चांगले मार्ग निवडावे व पुढे जात राहावे. मी माझ्या प्रिय बाबांसाठी एक कविता गाऊन माझी इच्छा व्यक्त करणार आहे. बाबा माझे रिक्षा ड्रायव्हर, त्यांनी नाव लिहिले माझ्या रिक्षांवर. मी खूप प्रेमळ त्याची, तोही माया ओवाळून टाकतो माझ्यावर. मी नेहमी त्यांच्या मार्गाने समोर जाईल व त्यांचे कष्ट डोळ्यासमोर आणीन. बाबा माझा रिक्षा ड्रायव्हर, मी त्यांची लाडकी लेक, जीव ओवाळून टाकतो तो माझ्यावर. सकाळीच जातो वर्दीला, भाड्याचे पैसे मिळो या नको मिळो, पण तो माझ्यासाठी खाऊ आणायला कधी विसरत नाही, खाऊ आणायला कधी विसरत नाही. मला खूप आवडते त्याच्या रिक्षामधून फिरायला, पण त्याला कुठे भेटतो आमच्यासाठी जगायला, त्याला वेळच कुठे असतो आमच्यासाठी जगायला. प्रिय बाबा, हे मी कधी तुम्हाला बोलले नाही तुमच्या तोंडावर, पण आज बोलते. आय लव्ह यू पप्पा. आय विश ऑलवेज हॅपी. थँक्यू पप्पा. खूप आशीर्वाद बाळा. थांबतो मी इथं, मलाही पुढे निघायचं आहे. आणि